अचानक घरी पाहुणे आले, मग काय विचारूच नका धांदल, काय तर म्हणे जेवण करून जाणार आहे। मग काय एकीकडे चहा ठेवला आणि सोबतच लगेच बटाटे काढले, म्हणजे ऑलरेडीच मी छोटे छोटे बटाटे घरी आणून ठेवलेले होते। तर मस्त त्याची सालं काढून घेतली, चहा वगैरे दिला आणि लगेच भाजीच्या तयारीला लागले। मस्त अशी चटपटीत दम आलू बनवला, सोबत वरण भात, श्रीखंड आणि पुरी सुद्धा बनवली। तुम्हाला सांगते झाली थोडी धावपळ, पण खरंच सांगते एवढा अप्रतिम स्वयंपाक झाला ना, तुम्हाला काय सांगू। आता इथे दम आलूसाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे धने, जिरे, दालचिनी, काळी मिरी, लवंग, मसाला विलायची आणि साधी विलायची। आता हे व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलं तेल न घालता आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। त्यानंतर बटाटे मी अगोदरच सोलून ठेवलेले होते, ते असे पाण्यात घालून ठेवले। हे कच्चे बटाटे आहेत, आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। तर पॅनमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये बटाटे घालायचे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित त्याला टॉस करायचं, झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आपल्याला, म्हणजे चांगले परतवून घ्यायचे चांगले शिजेपर्यंत। मध्ये मध्ये टॉस करत राहायचं, लक्ष ठेवायचं नाही तर खालून करपतील। त्यानंतर आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला जो असतो तो तयार करूया। त्यामध्ये मी भरपूर अशी हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर थोडीशी अद्रक, एक टमाटर घेतला। आता हे सर्व मिक्सर जारमध्ये घालते आहे आणि मस्त थोडंसं 2 ते 3 चमचे दही घालायचे आणि बारीक असं आपल्याला मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम आकाराचे इथे 2 कांदे घेतलेले आहेत, जे आपण असे बारीक बारीक इथे कापून घेऊयात। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा अशी बारीक कापून घ्यायची आहे। त्यानंतर जो आपण ड्राय रोस्ट केलेला मसाला होता, तर तो खलबत्त्यामध्ये बारीक असा आपल्याला कुटून घ्यायचा आहे, जेवढा शक्य होईल तेवढा। असे फ्रेश मसाल्याची अशी अप्रतिम चव लागते ना, खरंच सांगते। म्हणजे भाजी खाऊन 2-3 तास कितीही हात धुतला तरी सुद्धा तुमच्या हाताचा सुद्धा वास जाणार नाही, एवढा अप्रतिम फ्लेवर आणि चव सुद्धा लागते। आता इकडे बटाटे सुद्धा छान शिजल्या गेलेले आहेत, म्हणजेच परतल्या गेलेले आहेत, ते बाजूला काढून घेऊया। आणि त्याच तेलामध्ये आपण एक तेजपत्ता, लाल मिरची आणि बारीक कापलेला कांदा घालायचा आणि मस्त याला ब्राऊन होईपर्यंत चांगलं याला परतवून घ्यायचं आहे, अशा पद्धतीचं। त्यानंतर आपण वाटलेलं टमाटर, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही सुद्धा चांगली व्यवस्थित मिक्स करायची, झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटल्या गेलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची, थोडीशी हळद आणि कसुरी मेथी घालायला मुळीच विसरायचे नाही। त्यानंतर आपण जो कुटलेला मसाला आहे ना फ्रेश ताजा, तो घालायचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत करत आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं याला परतवून घ्यायचं आहे। आता हे छान परतल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण परतलेले बटाटे घालून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही बटाटे जर परतून घेतले ना, तर तुम्हाला याला उकळवायचं किंवा शिजवायचं काम पडत नाही। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर सुद्धा घालायची, चव छान लागते। याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान याला शिजू द्यायचं, म्हणजे सगळे फ्लेवर एकत्र आले पाहिजे आणि बटाट्यामध्ये मस्त मुरल्या गेले पाहिजे, तेव्हाच तर तुमची भाजी अप्रतिम होणार। तर मस्त तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर भाजी छान शिजल्या गेलेली आहे, म्हणजे आपला इथे परफेक्ट असा दम आलू तयार झालेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, आपली इथे दम आलूची भाजी तयार झालेली आहे। सोबतच वरण भाताचा कुकर सुद्धा तयार झालेला आहे। त्यानंतर मी पुरी बनवण्यासाठी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा रवा घालून घट्ट असं पीठ मळून ठेवलं। छान मुरल्या गेलं की त्याच्या अशा पातळ पुऱ्या लाटल्या आणि मस्त अशा गरम तेलामध्ये सर्व पुऱ्या तळून घेतल्या। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगल्या गेलेल्या आहेत। श्रीखंड तर सुरुवातीलाच तयार करून ठेवलं, कारण गुळाचे श्रीखंड बऱ्यापैकी आमच्याकडे सर्वांनाच आवडतं। मस्त दम आलूची भाजी सुद्धा तयार झालेली आहे, वरण भात, श्रीखंड आणि पुरी। खरंच सांगते आजचा पाहुणचार तर आमच्या पाहुण्यांना खूप आवडला। तुम्ही सुद्धा असा पाहुणचार एकदा नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। नक्कीच मी बनवलेली आजची ही दम आलूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।